पेंच तुरे गेट या ठिकाणची ही आहे म्युझियम आणि या ठिकाणी माँ का प्यार ए मदर्स लव असं हे एक स्टॅच्यू बनवलेलं आहे आणि सगळ्या बाजूने जंगल वगैरे दाखवलेलं आहे। या ठिकाणी या बाजूने जंगलातले जे वेगवेगळे सीन आहेत ते दाखवले आणि या ठिकाणी असं जे आहे झाडं झुडपं वगैरे ते दाखवलेलं आहे। हे म्युझियम बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला ही झाडं कृत्रिमरित्या उभी केलेली दिसत आहेत आणि या ठिकाणी पेंच का इतिहास पेंच थ्रू टाइम ही माहिती उपलब्ध आहे। या ठिकाणी पेंच टाइगर रिजर्व वन्यजीवों की धड़कन, पेंच के कुछ और पेड़ और पौधे, महुआ, ये जो पूरी इन्फॉर्मेशन है या ठिकाणी आपल्याला मिळते आणि हे वेगवेगळे स्टॅच्यूच्या पुतळ्याच्या स्वरूपातून आपल्याला जी मिळणारी माहिती आहे या ठिकाणी उपलब्ध आहे। या ठिकाणी वेगवेगळे पक्षी आणि प्राणी यांची माहिती उपलब्ध आहे। या बाजूला अशी इथली माहिती आहे, या बाजूला ही अशी माहिती उपलब्ध आहे। या ठिकाणचाही भाग रेकॉर्ड करतोय। या ठिकाणी लेपर्ड शिकार कशी करतो आणि झाडावर नेऊन ठेवतो तर ही माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे। गेल्या वेळेस आम्ही येऊन गेलो होतो परंतु ही म्युझियम पाहायला मिळाली नाही किंवा पाहायला आम्हाला वेळ मिळाला नव्हता, पण आज माहिती मिळाली आणि म्हणून ही म्युझियम पाहण्यासाठी आम्ही खास आलेलो आहे। आणि या ठिकाणी स्पॉटेड डिअर आणि जे ढोल आहेत किंवा जंगली कुत्री आहेत ती शिकार कशी करतात तर या ठिकाणी हे सगळं आपल्याला बघायला मिळतं। वेगवेगळ्या त्यांच्या ॲक्शनही दाखवलेल्या आहेत आणि या ठिकाणी वरती धनेश पक्षी आहे, हॉर्नबिल म्हणतो। या ठिकाणी वाघ हरणाची शिकार कशी करतो हेही दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी बरेचसे जी माहिती होईल अशा प्रकारचं सगळं जे बोर्ड आहे, चित्रीकरण आहे तर या ठिकाणी उपलब्ध आहे आणि हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। पुढच्या बाजूला पक्षियों का स्वर्ग किंवा पॅराडाइज फॉर बर्ड्स, तर असं हे जंगल पशुपक्ष्यांचं असं एक वेगळ्या स्वरूपात या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि आपण हे पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर ते आपण जातानाच घेतलेलं आहे। हे अशा पद्धतीने झाडाच्या बाजूनी काही फोटो लावले आहेत, आपल्याला सगळेच घेता येतील असं नाही, परंतु या ठिकाणी जो इंडियन गौर आहे तोही दाखवलेला आहे। हे आहे सांबर डिअर, तर इंडियन गौर आणि सांबर डिअर पाहिल्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जातोय। सांबर इथं गौर आहे आणि पुढं स्पॉटेड डिअर आणि काही मंकी आहेत। हे सगळं पुतळ्यांच्या स्वरूपात अतिशय सुंदर असं हे वर्णन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आणि या ठिकाणी परिस्थितिकी विकास गतिविधिया वगैरे असे बोर्ड आहेत आणि या ठिकाणी जनभागीदारी पीपल्स पार्टिसिपेशन आणि या ठिकाणी पेंच के रक्षक प्रोटेक्टर्स ऑफ पेंच अशी सगळी माहिती आपल्याला बघायला मिळते। तर ही माहिती आपण कव्हर केली।